Hi friends, welcome in Pune District Education Association Pune virtual class standard 9th and 10th subject English. Myself Mr. Virat Chaskar working in Sri Mahalakshmi Vidyalaya Umraj Junnar Pune. Today we are going to study adverb. Adverb म्हणजे क्रियाविशेषण. जो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. त्याच्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द फ्लावर्स वेर artistically arranged. It was very delightful function. He spoke quite eloquently. In the above sentences, first sentence artistically modifies the verb arranged. In the second sentence, very modifies the adjective delightful. In the third sentence, quite modifies the adverb eloquently. Artistically, very, and quite are the examples of adverbs. An adverb is a word which modifies the meaning of a verb, an adjective or another adverb. ज्या शब्दापासून क्रियेविषयी, विशेषणाविषयी किंवा वाक्यातील इतर क्रियाविशेषणाविषयी माहिती मिळते त्यास क्रियाविशेषण असे म्हणतात. Then we will learn kinds of adverbs. There are three kinds of adverbs. क्रियाविशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. फर्स्ट, सिंपल adverbs, interrogative adverbs, relative adverbs. Simple adverbs have a different kinds. It is very important. Simple adverbs have a different kinds. Look at the types of different adverbs. Adverb of time, समय दर्शक विशेषणे. To ask question to the verb by when. वाक्यातील क्रिया जेव्हा घडली त्या वेळेबद्दल माहिती सांगणारी क्रिया विशेषणे ही क्रियाविशेषणे ओळखण्यासाठी क्रियापदास व्हेनने प्रश्न विचारावा लागतो. सेकंड, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रिया विशेषणे. टू आस्क क्वेश्चन टू द वर्ब बाय वेअर. क्रिया कोठे घडली आहे हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणास स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात. ही क्रियाविशेषणे ओळखण्यासाठी क्रियापदास व्हेरने प्रश्न विचारावा लागतो. Then next kind, adverbs of manner or quality. रीतिवाचक किंवा पद्धत विषयक क्रियाविशेषणे. टू आस्क क्वेश्चन्स टू द वर्ब बाय हाऊ और इन व्हॉट मॅनर. जी क्रिया विशेषणे क्रिया कशी घडली त्याची रीत किंवा पद्धत दर्शवितात त्यास रीतिवाचक क्रियाविशेषणे असे म्हणतात. ही क्रियाविशेषणे ओळखण्यासाठी क्रियापदास हाऊने प्रश्न विचारावा लागतो. Then next type,
ॲडव्हर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी. परिणामवाचक क्रिया विशेषणे. टू आस्क क्वेश्चन टू द वर्ब by how much or in what degree. ज्या क्रिया विशेषणातून विशेषणाचा तर तम भाव कळतो. क्रिया ठामपणे व जोर देऊन सांगण्यासाठी ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी या क्रिया विशेषणाचा वापर केला जातो. देन ॲडव्हर्ब्स ऑफ रिझन. कारणदर्शक क्रिया विशेषणे. टू आस्क क्वेश्चन टू द वर्ब बाय व्हाय. क्रियेचे कारण सांगणारे जे क्रिया विशेषण असतं त्याला कारणदर्शक क्रिया विशेषण असे म्हणतात. ही विशेषणे ओळखण्यासाठी क्रियापदास व्हायने प्रश्न विचारावा लागतो. नेक्स्ट, ॲडव्हर्ब्स ऑफ अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह. होकारात्मक किंवा नकारात्मक क्रिया विशेषणे. अशा वाक्यांमध्ये नो, नॉट, नेव्हर, नन, नथिंग किंवा होकारार्थी शब्दांचा वापर केलेला असतो. ती अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह क्रिया विशेषणे म्हणून संबोधली जातात. देन ॲडव्हर्ब्स ऑफ इंटरगेटिव्ह. प्रश्नार्थक क्रिया विशेषणे. सर्व प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाणारी जी क्रिया विशेषणे आहेत त्यांना प्रश्नार्थक क्रिया विशेषणे असं म्हणतात. उदाहरणार्थ हू, व्हेन, हाऊ, वेअर, व्हॉट, हाऊ मेनी, हाऊ मच, एक्सेट्रा. These are the adverbs of interrogative. प्रश्नार्थक क्रिया विशेषणे. नेक्स्ट, ॲडव्हर्ब क्लॉज. मुलांनो, आपण आतापर्यंत ॲडव्हर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषणे म्हणजे काय आणि व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स, वेगवेगळी जी क्रिया विशेषणे आहेत यांच्याविषयी याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण ॲडव्हर्ब क्लॉज, क्रिया विशेषणाचा वाक्यांश याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. उदाहरणार्थ फर्स्ट सेंटेन्स, टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट. देन द मिल्कमॅन केम व्हेन द सन रोज. इन द अबव सेंटेन्सेस, look at the first sentence, take whatever you want. Take is a verb which is modified by whatever you want. या वाक्यात टेक ह्या क्रियापदाबद्दल whatever you want ने माहिती सांगितली आहे, म्हणून याला क्रिया विशेषणाचा उपवाक्यांश असं म्हणायचं. व्हॉटेवर यू वॉन्ट हा क्रिया विशेषणाचा उपवाक्यांश आहे. इन द सेकंड सेंटेन्स, केम इज अ वर्ब विच इज मॉडिफाईड बाय व्हेन द सन रोज. या वाक्यात केम ह्या क्रियापदाबद्दल व्हेन द सन रोज ने माहिती सांगितलेली आहे, म्हणजे जो भाग मुख्य वाक्यातील क्रियापदाविषयी माहिती सांगतो त्याला ॲडव्हर्ब क्लॉज असे म्हणतात, क्रिया विशेषणाचा वाक्यांश असे म्हणतात. वरील दोन्हीही वाक्यात व्हॉटेवर यू वॉन्ट व व्हेन द सन रोज या वाक्यांनी टेक व केम
या क्रियापदाबद्दल माहिती सांगितली आहे. क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल, क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या भागास क्रियाविशेषणाचा उपवाक्यांश असे म्हणतात. An adverb clause is a group of words which has its subject and predicate of its own and does the work of an adverb is called adverb. मुलांनो, आज आपण काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब क्लॉजेस क्रियाविशेषणाचे जे वाक्यांश आहे त्या वाक्यांशाचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. An adverb clause, as we have seen, does the work of an adverb. Hence, it can modify a verb, an adjective, or an adverb. The first kind, the adverb clause of time, कालदर्शक क्रिया विशेषणाचा वाक्यांश. For example, as soon as the teacher entered the class, the student stood up. In the given sentence, as soon as teacher entered the class, it is an adverb clause of time, modifying the verb stood in the main clause. As the milk is heated, the water vapor expands. As the milk is heated, subordinate clause into bracket adverb clause of time. The water vapor expand, it is a main clause and the verb is expands. दिलेल्या वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा मेन क्लॉज मधील मुख्य क्रियापदाच्या क्रियेची वेळ दर्शवितो तेव्हा तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असतो. या क्लॉजची सुरुवात when, while, after, before, as, since, till, until, whenever, as soon as इत्यादीने होते. Then adverb clause of place, स्थलदर्शक क्रिया विशेषणाचा वाक्यांश. Look at the example. We followed the pair wherever they went. In the sentence, wherever they went is a subordinate clause of place, modifying the verb following in the main clause. वरील वाक्यात whenever they went या ठिकाणदर्शक उपवाक्यांशाने we followed the pair या मुख्य वाक्यातील followed या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसच्या वाक्याची सुरुवात वेअर, व्हेरेवर, व्हेअरसोएवर इत्यादी कोऑर्डिनेट कंजक्शनने होते. द नेक्स्ट काइंड ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, रीतिवाचक किंवा पद्धत विषयक क्रिया विशेषणाचा वाक्यांश. फॉर एक्झाम्पल, डू एज आय टेल यू. इन द सेंटेन्स as I tell you is a subordinate clause of manner, modifying the verb do in the main clause. वरील वाक्यात as I tell you या पद्धत दर्शक उपवाक्यांशाने do या मुख्य वाक्यातील do ह्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरच्या वाक्यांशाची सुरुवात as, as if, as though इत्यादी कोऑर्डिनेट कंजक्शनने होते. Then adverb clause of reason, कारणदर्शक क्रिया विशेषणाचा वाक्यांश. For example, everyone was happy because the jewelry thief had been caught. In the given sentence, because the jewelry thief had been caught is a subordinate clause of reason, modifying the verb was in the main clause. वरील वाक्यात because the jewelry thief had been caught या कारणदर्शक उपवाक्यांशाने everyone was happy या मुख्य वाक्यातील was या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. अशा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनच्या वाक्यांशाची सुरुवात बिकॉज, ॲज, सिन्स, दॅट, सो,
therefore इत्यादी कोऑर्डिनेट कंजक्शन ने होते. देन ॲडव्हर्ब क्लास ऑफ कंडिशन, अटीचा क्रियाविशेषणाचा वाक्यांश. फॉर एक्झाम्पल, यू वोंट पास अनलेस यू स्टडी हार्ड. In the sentence, unless you study hard is a subordinate clause of condition modifying the verb pass in the main clause. वरील वाक्यात unless you study hard या कारणदर्शक उपवाक्यांशाने you won't pass या मुख्य वाक्यातील पास या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. ॲडव्हर्ब क्लास ऑफ कंडिशनच्या वाक्यांशाची सुरुवात if, unless, whether, that, as long as, in case इत्यादी कोऑर्डिनेट कंजक्शन ने. Then look at the examples of adverb clause. Add a clause to the following sentences to expand it meaningfully. There is a way where there is a will. We got the seeds planted before the rains came. I did the same as you told me. It is a sin if you do not vaccinate your child. He failed in the exam because he didn't study well. If you study hard, you will pass the exam. I know the reason why he is unable to attend the class. The doctor said that you will recover soon from the corona. Then at last, thank you. See you again.